विटा शहरासह खानापूर तालुक्यात वाळू मुरुम तस्करी, गांजा, दारू, मटका व बेकायदेशीर गौण खनिज तालुक्यात राजरोसपणे चालू आहे। दारू, मटका व ताडी यापासून गोरगरिबांच्या घराची राख रांगोळी झाली असून दारूच्या आहारी जाऊन काही तरुणाने आपले आयुष्य संपवले आहे। तरी अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे धंदे बंद करावेत, अन्यथा विटा पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका यांच्या वतीने विटा पोलीस ठाणे व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी रोजगार हमी रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश बोले, तालुका उपप्रमुख सुरेश कांबळे, गणेश चव्हाण, गणेश पवार, अनिल चौधरी सह पदाधिकारी उपस्थित होते।